तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानातील बाप्पाचं विसर्जन झालंय। यावेळी एकनाथ शिंदेंनी ढोल वाजवण्याचा आनंद लुटला, तर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावरील बाप्पाचंही विसर्जन करण्यात आलं। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी असलेल्या बाप्पाचं विसर्जन झालेलं आहे। श्रीकांत शिंदे यांनी बाप्पाचं विसर्जन केले, तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरील बाप्पाचंही विसर्जन करण्यात आलेले आहे। यावेळी या विसर्जन सोहळ्यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे सहकुटुंब उपस्थित। तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या घरच्या बाप्पाला निरोप दिलेला आहे। या दोघांच्या घरी देखील वाजत गाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली आणि बाप्पाला निरोप देण्यात आला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः देखील ढोल वाजवण्याचा आनंद लुटला। यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे नातू आणि मुलगा श्रीकांत शिंदे देखील उपस्थित। आगमन झाल्यानंतर 10 दिवस पूर्ण वातावरण अगदी गणपती बाप्पाचं झालेलं असतं। गणेशमय वातावरण, भक्ती, श्रद्धा आणि एक उत्साह जो आहे आणि 10 दिवस पूर्ण सगळ्या लोकांनी येऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं। खूप सगळ्यांनाच समाधान, आनंद झाला। आणि यावर्षी आपण जर पाहिलं, संपूर्ण मुंबई असेल, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, ठाणे असेल, सगळ्याकडे एक उत्साहाचा आणि डबल उत्साह होता सगळीकडेच। असं बघायला गेलं तर गणपती उत्सव हा गणेशोत्सव महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव। हजारो लाखो भाविक भक्त गणरायाची मनोभावे सेवा करतात, मनोभावे पूजा करतात, मनोभावे आरती करतात। आणि आज शेवटचा दिवस, अनंत चतुर्थी, भावपूर्ण निरोप देण्याचा दिवस। आणि मग शेवटी 10 दिवस जे आहेत एक आनंदाचं वातावरण आणि निरोप देताना साहजिक आहे की गणपती बाप्पा लवकर पुन्हा येऊ दे असे प्रत्येकाच्या मनामध्ये ओढ निर्माण होते। आणि म्हणून मी सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा देतो। आणि विघ्नहर्ता आहे, सगळी संकट दूर करणार आहे। महाराष्ट्रावर संपूर्ण कृपा, आशीर्वाद महाराष्ट्रातल्या जनतेवर गणरायाचे कृपा, आशीर्वाद कायम राहू दे। बळीराजा सुखी, समृद्धी, आनंदी होऊ दे। आणि सर्वच घटक, अगदी माझ्या लाडक्या बहिणींपासून लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ, लाडके शेतकरी, सगळे प्रत्येक घटकाला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे। त्यांचं जीवन सुखी, समाधानी आणि समृद्ध होऊ दे। अशा प्रकारचं 10 दिवस गणरायाच्याकडे आपण आशीर्वाद मागत असतो। आणि त्याचबरोबर वाईट विचार नष्ट होऊ दे आणि सुखी राहू दे। वाईट विचार होऊ दे नष्ट आणि सुखी राहू दे माझा महाराष्ट्र। अशा प्रकारचं आपण गणरायाला साकडं घालत असतो। आणि नक्कीच गणरायाला सांगण्याची आवश्यकता नसते, त्याला सगळं माहीत असतं।